Welcome, friends, in the second part of the story, An Astrologer's Day. मित्रांनो, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ज्योतिष्याच्या आयुष्यातील एक दिवस या पाठाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की त्या ॲस्ट्रॉलॉजरने नेमकं काय केलं. पहिल्या भागात आपण पाहिल्यानुसार की लोकांना तो आधी बोलायला लावायचा आणि त्यांच्या बोलण्यातून काही मुद्दे उचलायचा आणि त्यावर आधारित त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आणि त्या लोकांना सल्ला द्यायचा. मग पुढे काय घडतं बघा. आता त्या दिवसाची गोष्ट आहे ज्या दिवशी या स्टोरीचं महत्त्व आहे. ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यात अगदी महत्त्वाची घटना घडली. त्या दिवसाला आता सुरुवात झालेली आहे. त्या घटनेला आता सुरुवात झालेली आहे. तर बघूयात. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. शेंगदाणे विक्रेत्याने आपली समोरची जी आग होती, म्हणजे जो आगीचा भडका होता, शेंगदाणे भाजण्यासाठी एका मातीच्या भांड्यात जो केलेला आगीचा भडका होता तो त्यानं विझवला होता. अँड रोज टू गो होम. आणि आता घरी जायला तो निघालेला होता. उभा राहिलेला होता, उठलेला होता, कारण आता बराच वेळ झालेला होता, अंधार झालेलं होतं आणि तो आपल्या घराकडे जाण्यासाठी निघालेला होता. आपले दुकान आवरत होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू बंडल अप टू. आणि ही एक सांकेतिक चिन्ह होतं, एक संकेत होता त्या ज्योतिषासाठी, टू बंडल अप टू, आपलं सुद्धा साहित्य गुंडाळायचं. कारण अंधार पडल्यानंतर त्याला हा शेंगदाण्यावाला गेल्यानंतर त्याच्या उजेड व्यतिरिक्त दुसरं कुठलंही जवळचं जास्त उजेड त्याला मिळत नव्हता. पण तो जायला लागला की हा समजून जायचा आता आपल्याला सुद्धा निघायची वेळ झाली. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शॅफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. सिन्स इट लेफ्ट हिम, कारण आता जर हा शेंगदाण्यावाला गेला तर इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, त्या ज्योतिषाला त्या ठिकाणी फक्त अंधार आणि अंधारच शिल्लक राहणार होता. कारण फक्त शेंगदाण्यावाल्याचाच उजेड त्याला भरगच्च भेटत होता, जास्तीत जास्त भेटत होता. आणि तो जर गेला असता तर तिथं काळाकुटा अंधार झाला असता. एक्सेप्ट फॉर लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट, अगदी एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय, जरी समजा तो शेंगदाण्यावाला निघून गेला तरी कुठून तरी असा हिरव्या रंगाचा उजेड असा आडवा तिडवा पडून सावलीने इकडून तिकडून त्याच्या दुकानापर्यंत पोहोचत होता, पण तो अस्पष्ट होता. स्टेड इन फ्रॉम समवेअर, कुठून तरी येत होता तो उजेड. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, आणि त्याच्या समोरच्या त्या जमिनीवर तो उजेड पडत होता, जेणेकरून त्याला थोडंफार दिसत होतं. आपलं साहित्य गोळा करण्यापुरतं त्याला दिसेल इतका तो उजेड होता, तो हिरव्या लाईटाचा. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स अँड paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He picked up his cowrie shells. आता त्याने आपलं साहित्य उचलायला सुरुवात केली. शेंगदाण्यावाला गेला होता, त्याला उजेड देणारा सगळ्यात मोठा माणूस होता तो, त्याच्या दुकानातून मिळत होता त्याला उजेडाचा स्रोत. तो निघून गेला होता, आता अंधार होता आणि थोडाफार हिरवा उजेड त्याच्या जमिनीवर पडत होता त्याच्या समोर. त्याचा इतका काही त्याला फायदा होत नव्हता, पण त्याला वस्तू गोळा करायला जमत होतं आणि म्हणून तो आपल्या समोरच्या कवड्या उचलायला लागला. अँड पॅराफेर्नेलिया म्हणजे त्याच्या समोर असलेलं इतर साहित्य जे ज्योतिषशास्त्राविषयीचे, मग त्याच्या वह्या असतील, ते पॅल्मेरा रायटिंगचे पेजेस असतील, काही त्याचे फुलं असतील, काही काच असेल, बाकीच्या जे छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या सर्व तो गोळा करायला लागला. अँड वॉज पुटिंग देम बॅक इंटू हिज बॅग, आणि आपल्या थैलीमध्ये तो भरायला लागला. आणि ते भरण्याच्या गडबडीत तो होता. तेव्हाच काय झालं बघा. द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. ब्लॉटेड आउट म्हणजे अगदी काळाकुट्ट झालं, आणि त्या ठिकाणी तो जो हिरवा उजेड पडणार होता तो अचानक कोणीतरी थांबवल्यासारखं वाटलं. अचानक त्या उजेडाला कोणीतरी आडवं झाल्यासारखं वाटलं. ही लुक्ड अप, त्याने वर पाहिलं. अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, आणि त्याने पाहिलं की आपल्या समोर एक भला मोठा धिप्पाळ माणूस उभा होता. ही सेन्स्ड, त्याला जाणीव झाली. त्याला जाणीव झाली अ पॉसिबल क्लायंट म्हणजे कोणीतरी ग्राहक दिसतोय, बहुतेक नक्कीच एखादा ग्राहक असावा असं त्याला वाटलं. अँड सेड, आणि म्हणाला, यू लुक सो केअरवोन, तुम्ही फार काळजीत दिसता. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. थोडा वेळ तुम्हाला बसता येईल का माझ्यासोबत गप्पा मारायला.
चालेल का? बसा ना, बसा. बोलूयात आपण थोडंसं तुमच्या समस्यांविषयी. तुम्ही चिंताग्रस्त दिसतात. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. समोरचा माणूस जो आहे तो ग्रंबल गुरगुरला, सम रिप्लाय काहीतरी उत्तर, वेगली अस्पष्टपणे, अगदी अस्पष्टपणे गुरगुरला तो समोरचा माणूस. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. ॲस्ट्रॉलॉजरने त्याला जबरदस्ती केली. बसा हो, बसा, काय हरकत नाही, बोलतो ना मी, बोलतो, अंधार असू द्या, काय अडचण नाही, सांगतो मी, तुमच्या समस्यांचं निराकरण करतो मी, बसा तुम्ही. म्हणजे त्यानं आग्रह केला ज्योतिषानं त्या समोरच्या माणसाला. व्हेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि त्याच वेळेला त्या समोरच्या माणसानं काय केलं, त्याचा तळहात याच्या नाकाखाली घातला, म्हणजे याच्या डोळ्याच्या अगदी जवळ नेला. सेईंग, आणि म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. स्वतःला ज्योतिष समजतोस ना तू, हां? बघ. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड. ॲस्ट्रॉलॉजरला हे आव्हानात्मक वाटलं. स्वतःला ज्योतिषी समजतो का, म्हणजे काय, मी आहे ज्योतिषी, मग मी काय सांगू शकत नाही का? असा एक आव्हानात्मक भूमिका त्या ठिकाणी ज्योतिषाची झाली. म्हणजे त्याला ते आव्हान वाटलं. अँड सेड, आणि म्हणाला, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. टिल्टिंग म्हणजे वाकून पाहणे. आणि त्या समोरच्या माणसाचा तळहात जो त्यानं त्याच्या नाकाजवळ आणला होता, डोळ्याजवळ आणला होता, तो हात त्यानं घेतला, ज्योतिषानं हातात घेतला, आणि तो तळहात त्या लांबून येणाऱ्या अस्पष्ट अशा हिरव्या उजळामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तो बोलायला लागला. ज्योतिषी त्याचं भविष्य सांगायला लागला. युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव की नाही. तेवढ्यात तो समोरचा माणूस म्हणाला, ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. त्याच्यासमोर ज्योतिष भविष्य पाहायला आलेला माणूस मला, बस झालं, बस बस बस, या फालतूच्या गोष्टी नका सांगू मला. तुमचा स्वभाव असा, तुम्ही असेल, तुम्ही इतक्यादा प्रयत्न केला, मला ह्या गोष्टी सांगू नका. टेल मी समथिंग वर्थ वाईल. वर्थ वाईल म्हणजे योग्य, काहीतरी मुद्देसूद सांगा मला, योग्य सांगा, चांगलं सांगा. आवर फ्रेंड फेल्ड पाईक्ड. त्याचा मित्र म्हणाला, आमच्या मित्राला फार भावनिक झालेला आहे तो. आय चार्ज ओनली 3 पैस पर क्वेश्चन. मी 3 पैसे पर क्वेश्चन घेतो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला, प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे घेतो मी. अँड व्हॉट यू गेट इनफ ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुम्हाला जे काय मिळेल ते तुमचा पैसा वसूल होईल असंच असेल, काय काळजी करू नका तुम्ही. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी इनफ, गुड इनफ फॉर युअर मनी. ज्या प्रश्न तुम्ही विचारणार त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळतील, एवढं मात्र नक्की. तुम्ही जो पैसे दिले त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला चांगली उत्तर मिळतील. ॲट धिस द अदर विड्रू हिज आर्म. असं बोलल्यानंतर त्या समोरच्या माणसानं, भविष्य बघायला आलेला आणि ज्योतिषाच्या हातात हात दिलेल्या माणसानं सरकन आपला हात मागे ओढला. टुक आउट अन आणा. त्यानं एक आणा आपल्या खिशातून काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्यानं त्या ज्योतिषाच्या दिशेनं भिरकवला. चल हा घे, आणा घे, एक आणा घे. सेईंग, आणि म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. जर मला लक्षात आलं की तू मला फसवतोयस, ब्लफिंग म्हणजे फसवणे, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर त्यावेळेला तू मी दिलेला हा आणा मला व्याजासहित परत द्यायचा, जर तुम्हाला फसवलं असं माझ्या लक्षात आलं तर. ओके. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. ए बाबा, जर माझी उत्तरं चुकलेत, मी फसवल्यासारखं वाटलं, तर तू व्याजासहित पैसे मागतोय. पण तुझ्या प्रश्नांची उत्तर जर मी समजा तुला समाधान वाटेल अशा पद्धतीने दिले, तर मला 5 रुपये देशील का तू? 5 रुपये. ॲट दॅट टाइम, इन दॅट ओल्डन डेज, 5 rupees, even a rupee is a big amount at that time, and 5 rupee is much more bigger out of the reach of poor person at that time. गरीबाच्या आवाक्याच्या बाहेरची रक्कम होती 5 रुपये, आणि याने त्याला 5 रुपयाची अमाऊंट केली. म्हणजे एक तर तो पैसे देईल, नाही तर चॅलेंज मागे घेईल. ह्यासाठी त्यानं ही युक्ती चालवली. तर समोरचा तो जो भविष्य बघायला आलेला व्यक्ती म्हणाला, नो, नाही, अजिबात नाही. और विल यू गिव्ह मी 8 आणा. मला 8 आणे देशील का मग? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, मी तुला 8 आणे देईल, पण जर तू चुकीचा असलास तर मला त्याचे दुप्पट पैसे तुला द्यावे लागतील. सेड द स्ट्रेंजर. तो अनोळखी माणूस म्हणाला, जो भविष्य बघायला आलेला होता तो. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आणि मग हा करार, ही बोलणी त्यांची स्वीकारण्यात आली. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. बराचसा आणखी थोडासा वाद झाला आणि त्याच्यानंतर ही कन्सेप्ट स्वीकारण्यात आली. ही जी बाब होती ती स्वीकारण्यात आली.
prayer to heaven. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cheroot. त्या ज्योतिषाने परमेश्वराला आराधना करण्यासाठी वर पाहिलं, प्रार्थना करू लागला. ॲज द अदर लीट चिरूट. तेवढ्यात त्या समोरच्या माणसानं जो भविष्य बघायला आलेलं त्यानं विडी पेटवली, चिलम पेटवली, विडी म्हणूयात आपण. त्यानं ती विडी पेटवली. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. जेव्हा त्या स्ट्रेंजरने, जेव्हा त्या अनोळखी व्यक्तीने, भविष्य बघायला आलेल्या माणसाने विडी पेटवण्यासाठी माचीस आणि काळी पेटवली, त्यावेळेला त्या उजेडामध्ये त्याचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि त्या उजेडामध्ये ज्योतिषानं त्याचं कटाक्ष टाकला, एक नजर टाकली त्याच्या चेहऱ्याकडं. देअर वॉज अ पॉज. आणि त्या ठिकाणी एक शांतता पसरली. ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. कारचा आवाज येत होता रस्त्यानं. जुकटा ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस. समोर वर चित्र दिसतंय बघा घोडागाडी चालकाचं. घोडागाडी चालवणारा आपल्या घोड्यांना लवकर घरी जाण्यासाठी, घाई करण्यासाठी जोरजोराने ओरडतोय, शिव्या देतोय. अँड द बॅबल ऑफ क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि गर्दीचा बराचसा भाग, बॅबल म्हणजे बडबड करतोय, एजिटेटेड त्रागा करून, त्रासाने, राग व्यक्त करत, बडबड करत चाललेला गर्दीचा बराचसा भाग अर्ध्याच्या वर अंधार असल्यानं ओरडत चाललेला होता. ठेचाळत चालणारा लोकांचा समूह मोठमोठ्यानं ओरडत चाललेला होता एकमेकांना, किंवा दोष देत चाललेला होता परिस्थितीला. द अदर सॅट डाऊन. तो समोरचा माणूस खाली बसला. सकिंग हिज चिरूट. आपल्या बिडीचा एक सुरका त्यानं घेतला. पफिंग आउट. आणि त्याचा श्वास बाहेर सोडला, त्याचा धूर बाहेर सोडला. सॅड देअर रुथलेसली. आणि अगदी रुथलेसली म्हणजे निर्भाव, निर्विकार, कुठलाही भावनाशून्य पद्धतीनं अगदी तो कठोरपणे त्या ठिकाणी त्याच्या समोर बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल टू व्हेरी अनकम्फर्टेबल. ज्योतिषाला अगदी अस्वस्थ वाटायला लागला. आता का अस्वस्थ वाटायला लागलं कुणास ठाऊक, पण त्यानं त्या माणसाचा चेहरा मात्र त्या माचीसच्या उजेडामध्ये बघितला आणि तेव्हापासून तो शांत झालेला होता. नेमकं काहीतरी घडलं. त्या माचीसच्या उजेडाने ह्या स्टोरीला आता इथं वळण मिळालं. द अदर सॅट डाऊन. तो समोरचा माणूस बसला. सकिंग हिज चिरूट, पफिंग आउट, सॅड देअर रुथलेसली. आपले विडी ओढत, सुरका घेत, धूर बाहेर सोडत, अगदी भावनाशून्य पद्धतीने ज्योतिषाच्या समोर बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल टू व्हेरी अनकम्फर्टेबल. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. हिअर टेक युअर आना बॅक. आणि ज्योतिष म्हणाला, ए बाबा, हा तुझा एक आना परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला असल्या प्रकारचे आव्हानं स्वीकारण्याची अजिबात सवय नाहीये. नको, मला तुझं आव्हान स्वीकारायचं नाही. हा तुझा ₹1 घे. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला फार उशीर झालेला आहे, मला घरी जावं लागेल. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि तो असं म्हणून त्याच्या हातात त्याचा कॉइन देऊन, त्या ज्योतिषाच्या हातात, म्हणजे ज्योतिषानं त्या जो भविष्य बघायला आलेल्या माणसाच्या हातात कॉइन देऊन आपलं साहित्य आवरायला घेतलं. द अदर हेल्ड हिज रिस्ट. तेवढ्यात त्या समोरच्या माणसानं याचं मनगट पकडलं, ज्योतिषाचं मनगट पकडलं. अँड सेड. आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट. आता कसं जाऊ देईल मी तुला? असा कसा सोडेल मी तुला? तू आता याच्यातून बाहेर जाऊ शकत नाहीस. जे आव्हान तू स्वीकारलेलं आहेस ते तुला पूर्ण करावं लागेल. यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग. मी जवळून जात असताना तूच मला आमंत्रण दिलंस, तूच मला जबरदस्ती केलीस इथे येण्यासाठी. द ॲस्ट्रोलॉजर स्टिवल्ड इन हिज ग्रीप. त्यानं जी पकड घेतली होती त्याच्या मनगटाला, त्या पकडमुळं ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड म्हणजे थरथरायला लागला, थरकाप व्हायला लागला त्याचा. अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. आणि त्याचा आवाज थरथरायला लागला, तो थरथरायला लागला, आवाज कापायला लागला, कंपन व्हायला लागलं. अँड बिकम व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन. का सोडायला पाहिजे मी माझं गाव आता पुन्हा? द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. स्वतःशीच बोलायला लागलो, तुम्ही कशाला सोडेल मी माझं गाव? का सोडेल मी माझं गाव? आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम. मी फक्त त्या हरामखोराला बाहेर पाहण्यासाठी, शोधण्यासाठीच बाहेर निघालो होतो गावाच्या. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि त्याचा गळा दाबणार होतो मी जर तो मला भेटला असता तर. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेटफुली म्हणजे खेदाने.
परंतु तो त्याला भेटला नाही आणि दुःखाने तो खेदाने तो आपली मान हलवायला लागला. पण अरे रे, ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातातून सुटला ना. आय होप, मला आशा आहे, ॲटलिस्ट कमीत कमी ही डाईड ॲज ही डिझर्वड म्हणजे पात्र. तो त्याला पात्र असलेला म्हणजे त्याला जसा मृत्यू मिळाला पाहिजे होता तसा तो मेला असावा अशी मी आशा करतो. येस, होय, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला, हो, अगदी तसाच मेला तो. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. एका ट्रक खाली चिरडून मेला तो. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. समोर असलेला तो माणूस गुरुनायक हे ऐकून समाधानी झाला. त्याला खूप समाधान वाटलं या गोष्टीचं. The place was deserted. By the time the astrologer picked up his articles and put them into his bag. The place was deserted. Deserted म्हणजे निर्मनुष्य होणे. ते ठिकाण, ज्या ठिकाणी आता गुरुनायकचा मित्र आणि ज्योतिषी बसलेले होते, त्यांची चर्चा चाललेली होती, ते ठिकाण आता निर्मनुष्य झालेलं होतं. त्या टाउन हॉल पार्कच्या बाजारपट्ट्यात आता कोणीही माणूस म्हणून शिल्लक राहिलेलं नव्हतं. द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स. त्या ज्योतिषाने आपलं साहित्य उचललं अँड पुट देम इन टू हिज बॅग आणि आपल्या बॅगेत ठेवलं. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो हिरव्या रंगाचा आडवा तिडवा येणारा सावलीतून उजेड जो येतो होता झाडाच्या सावलीतून, तो सुद्धा आता नाहीसा झाला. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. संपूर्ण जागा आता शांत आणि अंधारमय झालेली होती. द ॲस्ट्रॉलॉजर, द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि हा जो अनोळखी व्यक्ती होता, ज्याचं नाव गुरुनायक सांगितलं होतं ज्योतिषानं, तो गुरुनायक आणि त्याचा साथीदार हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. रात्रीच्या अंधारात निघून गेला. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. त्या ज्योतिषाला मूठभर नाणे देऊन तो निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट. आता जवळपास मध्यरात्र झालेली होती. द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. तो ज्योतिषी आता घरी पोहोचलेला होता. मध्यरात्र झाली होती, रात्रीचे 12 वाजले होते. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. त्याची पत्नी त्याची वाट बघत होती. ॲट द डोअर. दाराजवळ ती येरझाऱ्या घालत होती. आपला पती का आला नाही अजून, कशामुळे इतका उशीर झाला, नेहमी त्याला इतका उशीर होत नाही, ह्या चिंतेत ती व्यग्र होती, मग्न होती. काळजीत तिच्या नवऱ्याची वाट बघत होती, म्हणजे ज्योतिषाची वाट बघत होती. अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि तो घरी आल्यानंतर त्याला मी विचारणारच की इतका उशीर का केला म्हणून, असं ती मनात ठरवून बसलेली होती. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. परंतु जसा तो घरी येतो, त्याच्या हातातले जे कॉइन्स असतात, नाणे असतात, तो तिच्याकडे भिरकून फेकतो. अँड सेड, आणि म्हणतो, काउंट देम, मोज त्यांना. वन मॅन गेव ऑल दॅट. एक माणूस देऊन गेला मला ते सारं. ती पैसे मोजायच्या नादात लागली. ते हे विचारायचं विसरून गेली की का उशीर झाला, कशामुळे उशीर झाला. पैसे मिळाले आणि ती पैसे मोजायच्या नादात लागली. आणि पैसे मोजून 12.5 आनाज शी सेड काउंटिंग. 12 आणि अर्धा आना ती म्हणाली. शी वॉज ओव्हरजॉईड. 12.5 आणे तिला भेटलेत. ती खूप आनंदित झालेली होती. ओव्हरजॉईड, अति आनंदित झाली होती ती. आय कॅन बाय सम जॅगरीज अँड कोकोनट टुमॉरो. मी आता उद्या, जॅगरी म्हणजे गूळ, अँड कोकोनट नारळ, गूळ आणि नारळ खरेदी करणार उद्या. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आपलं बाळ बऱ्याच दिवसापासून काहीतरी गोड खायला मागतंय. मी तिच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं बनवेल, तिला खुश करेल. बरं झालं, बरे पैसे भेटलेत आज. द स्वाईन हॅज चिटेड मी. त्या डुकराने मला फसवलं ना. स्वाईन म्हणजे डुक्कर. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी ₹1. त्यानं मला ₹1 द्यायचं प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. तो तिच्याकडे बघायला लागला. यू लुक वरीड. ती त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते, यू लुक वरीड. तुम्ही काळजीत दिसताय. व्हॉट इज रॉंग. का, काय झालं, काही अघटित घडलं का. नथिंग. नाही, काही नाही. ज्योतिषी म्हणाला, नाही, कुठं काय. आफ्टर डिनर
सिटिंग ऑन द पिओल म्हणजे बाज, खाट. जेवण झाल्यानंतर बाजीवर बसल्यानंतर ही टोल्ड हर, त्याने तिला सांगितलं, डू यू नो, तुला माहिती आहे, अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. एक खूप मोठं ओझं माझ्या डोक्यावरचं आज हटलंय, कमी झालंय. आय थॉट, मला वाटत होतं, आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड्स ऑल दिज इयर्स. इतके वर्ष माझ्या डोक्यात फक्त मी एवढंच घेऊन बसलेलो होतो की माझ्या हातून एक माणूस मेला, एका माणसाचा मी खून केला. हाच अपराध, याच अपराधाचं ओझं मी घेऊन जगत इतके दिवसाचं होतो. दॅट वॉज द रिझन, हेच तर कारण होतं. व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. मी घरून का पळून आलो, हेच तर कारण होतं. सेटल हिअर, इथं का स्थायिक झालो, हेच तर कारण होतं. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी विवाह केला, हेच तर कारण होतं. ही जलीव, ज्याचा मी खून केला असं मला वाटत होतं, ज्याच्या खुनाचा अपराधी समजून मी इतके वर्ष जगत होतो, तो जिवंत आहे. बघा, कोण जिवंत आहे, कोण भेटलं होतं ॲस्ट्रॉलॉजरला. कशामुळे आता त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं, मनावरचं ओझं कमी झालं. कोणत्या गुन्ह्याचं तो स्वतःला अपराधी समजत होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा, ही कथेचा शेवट थोडासा वेगळ्या पद्धतीने झालेला या ठिकाणी, रहस्यमयरित्या. भरपूर प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत, बघूयात आपण ती. शी गास्प्ड, तिने आपला औंढा गिळला. यू ट्राय टू किल हिम, तुम्ही त्या माणसाला मारण्याचा प्रयत्न केला होता. येस, होय. इन आवर विलेज, आमच्या गावामध्ये, वेन आय वॉज अ सिली यंगस्टर, जेव्हा मी आडदांड तरुण मुलगा होतो, वी ड्रँक, आम्ही मित्र मद्य प्यालो, गॅम्बल्ड, जुगार खेळलो, अँड कॉरल बॅडली वन डे, आणि एके दिवशी अगदी भयानकरित्या आम्ही भांडलो एकमेकांसोबत, मद्याच्या नशेतच. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ, मी आता का विचार करतो ह्या गोष्टीचा. सारा संपलाय आता, विषयच मिटलेला आहे आता, मी अपराधीच नाहीये. टाइम टू स्लीप, झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड, असं ज्योतिषी म्हणाला. यॉनी, जांभई दिली, अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पिओल, आणि स्वतःला त्या बाजीवर ताणून दिलं, गाढ झोपी गेला. विद्यार्थी मित्रांनो, ज्योतिषी घरून निघून आला, त्याचं कारण त्याने इथं सांगितलं की त्याच्या मित्राचा, म्हणजे मद्य प्याल्यानंतर ते जुगार खेळल्यानंतर त्या मित्रांमध्ये खूप भांडणं झालेत, आणि भांडणामध्ये ह्या ज्योतिषानं त्याच्याच एका मित्राला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला, ज्याचा अपराध, त्याला असं वाटलं, ज्योतिषाला वाटलं की हा माणूस ठार मेलेला आहे, आणि त्याच्या अपराधाचं ओझं घेऊन त्या अपराधाच्या भीतीनं त्यानं गाव सोडलं होतं. आणि या ठिकाणी तो ज्योतिषी बनून बसलेला होता, व्यवसाय करत होता. ज्योतिषी का बनला होता? कारण गावातले कुठलाही माणूस त्याला ओळखू शकणार नव्हता. आणि कोणाला मारलं होतं त्याने? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा तोच गुरुनायक आहे जो भविष्य बघायला आलेला होता, आणि हा तोच ज्योतिष आहे जो त्याचं भविष्य सांगत होता. आता इतकं ॲक्युरेट भविष्य का सांगता आलं त्याला? या गुरुनायकचं, विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली ती चिरूट पेटवत असताना पडलेल्या माचीसच्या उजेडाची, ज्या उजेडात ज्योतिषाला त्या गुरुनायकचा चेहरा दिसला, आणि तिथून त्याला भीती वाटायला लागली की हा आपल्याला मारेल, परंतु अंधारात ओळखणं शक्य नव्हतं, पण याचं मन याला खात होतं. आणि हाच तो गुरुनायक होता ज्याला ज्योतिषानं मारण्याचा प्रयत्न केला होता, विहिरीत ढकलून दिलं होतं, आणि ज्योतिषाला वाटलं होतं की आपण याला मारलंय. या भीतीनं ज्योतिषानं गाव सोडून या ठिकाणी तो येऊन बसलेला होता, आणि म्हणून तो ज्योतिषाला सांगतोय की पुन्हा ह्या दिशेला, म्हणजे दक्षिणेला प्रवास करू नकोस, पुन्हा ह्या गावात येऊ नकोस, असं त्यानं सांगितलं होतं. म्हणजे तू 100 वर्ष जगशील, म्हणजे पुन्हा आपली भेट होणार नाही. देअर विल बी नो एन्काउंटर अगेन अमॉंग अस, सो डोंट कम हिअर.
In this way, so many questions are revealed at the end of the story. ॲक्च्युली या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सो त्या गुरुनायकला ज्याला ॲस्ट्रॉलॉजरने मारण्याचा प्रयत्न केला होता, तो जिवंत पाहिल्यानंतर, त्याचं भविष्य अगदी ॲक्युरेट सांगितल्यानंतर या पाठात एक वेगळं वळण आलेलं होतं आणि अगदी शांत पद्धतीनं हा पाठ लेखकानं हळूच रात्रीच्या शांततेत हा पाठ संपवला. विद्यार्थी मित्रांनो, गुरुनायक आणि ज्योतिषी हे महत्त्वपूर्ण 2 पात्र या पाठात आपण पाहिलेत. वी हॅव सीन दिस स्टोरी व्हेरी इंटरेस्टिंगली इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश, अँड आय होप you will understand it, you will like it, and I feel very happy to present it for you. So friends, try to share this story, mostly try to share this video. तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढील व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळतील. धन्यवाद.